स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज प्रतिपदेतले पहिले पितृपक्ष। तर आज बऱ्याच जणांचे पितरांचे जेवण म्हणा किंवा त्यांचं तर्पण म्हणा या सगळ्या गोष्टी झाल्या असतीलच। तर आजपासून तुम्हाला एक गोष्ट ही अगदी आवर्जून न चुकता, काहीही न विसरता, काहीही झालं तरीही तुम्हाला ही गोष्ट करायची आहे। ती म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी असा एक दिवा तुमच्या पितरांसाठी लावायचा आहे जो खूप गरजेचा आहे आणि ज्याची खूप गरज आहे। कारण अगदी आपल्याकडून पितरांचं तर्पण होतं आहे किंवा नाही, किंवा पूजन होतं आहे, किंवा त्यांच्यासाठी आपण पितृ जेव घालतो आहे, किंवा बाकीच्याही गोष्टी होत आहेत या हो किंवा नाही, पण आठवणीने ही एक गोष्ट तुम्हाला अगदी 100 नाही 101% करायची आहे। नक्की काय करायचं आहे बघा। आज पहिले पितृ ज्यांचे कोणाचे प्रतिपदेतले पितृ असतील त्यांचे आज पितृपक्ष झाले असतील, सगळं झालं असेल, पण संध्याकाळी रात्री 12च्या आत अगदी 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। आणि ही सेवा करण्यामागचा हेतू काय, तर आपल्या पितरांचे जे काही आशीर्वाद असतात ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत असतात। बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही कमावत असतो, भरपूर काही आपण रोजच्या जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात अनुभवत असतो, किंवा आपल्या कामामध्ये, धनामध्ये, आयुष्यामध्ये, आरोग्यामध्ये जी काही वृद्धी म्हणा किंवा ज्या काही गोष्टी होत असतात ते सगळं आपल्या पितरांमुळेच होतं। आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद जर चांगल्यारीत्या आपल्याला मिळाले तर आपली वाटचालही पुढचीही चांगल्यारीत्या होते आणि आपली प्रगती असते। असं म्हणतात ना की पितरांचे आशीर्वाद असेल तर तुमचं पुढचं जीवन हे खूप चांगलं जातं। कारण शेवटी जेव्हा तुम्ही पितरांना स्मरण करता तेव्हा त्यांचे आशीर्वाद मिळाल्यावरच तुमची प्रगती होते। म्हणूनच पितरांसाठी हे महत्त्वाचे 15 दिवस दिलेले आहेत। आणि असं काही नाही बरं का की पितरांचे जे दिवस आहेत ते वाईट आहेत किंवा ह्यावेळेस आपण हे करू नये, पण हो असं म्हणतात की शुभ कार्य करू नये, शुभ गोष्टी घेऊ नये किंवा करू नये, तर का, तर ते दिवस पितरांसाठी दिलेले आहेत, तर पितरांच्या स्मरणार्थी आपण त्या गोष्टी कराव्यात म्हणून। पण काही हरकत नाही, काही जण काही गोष्टी घेतात, आणतात, काहीच हरकत नाही। उलट लक्षात राहतं की आपण अशा वेळेस या गोष्टी आणल्या होत्या, त्याने त्यांना काही दुःख होत नाही, पितरांना काही दुःख होत नाही की आमचे पितृ करताय आणि तुम्ही नवीन गोष्ट आणताय, असं नाही। उलट त्यांना तुमची प्रगतीच आवडते, पण त्यांना स्मरण ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। कारण त्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही आम्हाला लक्षात ठेवा, आमच्या नावाचा किंवा आपल्या घरच्यांचा, आपल्या कुळाचा उद्धार करा, हे त्यांच्या मनात असतं। बरं चला, आजची जी गोष्ट आहे ती म्हणजे पितृपक्षात आपल्याला दररोज संध्याकाळी काहीही, कितीही, कोणतीही परिस्थिती असेल तरी आपल्याला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। त्याने काय होणार, 3 पिढ्यातला पितृदोष असेल तर तो नष्ट होईल, त्याचबरोबर पितरांचे आशीर्वादही तुम्हाला लाभतील। आणि तुमच्या काहीही मार्गांमध्ये, गोष्टींमध्ये अडथळे जर काही येत असतील तर त्या अडथळ्यातनं तुम्हाला सुटका मिळेल आणि त्यातनं तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमची प्रगती, उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहील। आता बघा काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट कायम ह्या 15 दिवसात नवरात्राच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे सर्व पितृ अमावस्येपर्यंत लक्षात ठेवायचे की घरात जे काही अन्न दुपार संध्याकाळ शिजतं त्या अन्नातला एक भाग तुम्हाला तुमच्या पितरांसाठी काढून ठेवायचा आहे। मग तुम्ही साधी भाजी भाकरी जरी केली तरी छोटीशी भाकरी करा, त्यावर जी काही भाजी केली असेल ती ठेवा आणि दक्षिण दिशेला ठेवून द्या। ती कोणी खाओ न खाओ, कावळ्यांनी चिमण्यांनी खाओ, ते कोणत्या रूपात येऊन खाऊन जातील तुम्हाला समजणार नाही। हां, आपण जे आपले पितरांचे जे काही तर्पण करतो, ज्या गोष्टी करतो त्यासाठी विशेष दिवस तर असतोच, पण तरीसुद्धा दररोज हे 15 दिवस दररोज आपल्या पितरांसाठी आपण जे काही बनवणार आहे त्यांना हे लक्षात राहतं, त्यांच्या हे स्मरणात राहतं की आपली किती आठवण आहे। फक्त तेवढ्या दिवसासाठी ते आठवण करणार का, त्या विधी करणार का, तर असं नाही। म्हणून आपल्या जेवणात आपण साधी भाजी भाकरी केली असेल, वरण भात भाजी पोळी केली असेल, काहीही केलं असेल, एक घास काढायचा, एक छोटीशी चाणकी म्हणा किंवा छोटीशी पोळी करायची आणि त्यावर नैवेद्य ठेवायचा। शेवटची महत्त्वाची गोष्ट जी आजच्या व्हिडिओच्या मध्ये महत्त्वाची सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला करायची आहे
तर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा पण घेऊ शकता। त्या कणकेच्या दिव्यामध्ये तेल, मीठ आणि हळद काहीही टाकायचं नाही। तर तुम्हाला फक्त कणिक घ्यायची आहे, त्याचा एक दिवा करायचा आहे, त्याला 4 तोंड करायची आहे, म्हणजे चारी बाजूला तुम्हाला त्याच्या वाती लावता येईल असं करायचं आहे, किंवा एक वात केली तरीही चालेल। आणि एका बाजूला जी वात करणार असाल तर असा एक दिवा जरी तुम्ही केला तर तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे। दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, दक्षिण दिशा ही शनी महाराजांची दिशा असते। त्यामुळे आपल्या हातून ज्या काही अघटित गोष्टी घडतात, आपल्या हातून जे कुकर्म घडतात, त्याचा आपण एक म्हणू शकतो की प्रायश्चित म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये आवर्जून अगदी न चुकता पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या सर्व पितृ अमावस्येपर्यंत तुम्हाला हा दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला अगदी थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत। एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि हा दिवा जो आहे दक्षिण दिशेला लावायचा आहे। एखादा दिवस चुकला, ताई आमचे पिरियड्स आहेत, आम्हाला प्रॉब्लेम आहे, असं आहे, हरकत नाही, कोणाकडून तरी लावून घ्या। बरं, दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे, ज्यासाठी सुद्धा तुम्हाला चुकवायचं नाही, म्हणजे आपल्या घरातील जिथे पाण्याची साठवण असते तिथे, म्हणजे तुमच्या घरात जिथे माठ भरलेला असतो त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा लावायचा आहे। आणि तो कधी लावायचा तर तो रात्रीच लावायचा, रात्रीच्या वेळेतच लावायचा, सकाळ संध्याकाळ नाही, तर रात्री तुम्हाला तो दिवा लावायचा आहे। तुमची गॅलरी असो किंवा पटांगण असो, काही असो, दक्षिण दिशेला एक दिवा लावा आणि पाण्याची साठवण जिथं केलेली आहे तिथे एक दिवा लावा। मग त्यानंतर सकाळी जेव्हा आपण पाणी भरून ठेवतो किंवा आदल्या दिवशीचं पाणी जे असतं ते आपण काढून टाकतो, ते झाडांना घाला आणि परत नवीन जे पाणी भरणार आहात त्यासाठी दुसऱ्या दिवशी परत तिथे दिवा लावा। आणि हे गरजेचं आहे। आता तेल कुठलं वापरायचं हाही एक प्रश्न येणार, तर तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे। मोहरीचं तेल ह्या दोन्ही दिव्यांसाठी तुम्हाला वापरायचं आहे आणि साधी लांब वात तुम्हाला घ्यायची आहे। म्हणूनच बघा मी वरती तुम्हाला फोटोही दाखवलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा आवर्जून तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ नक्कीच लावायचा आहे। अगदी काहीही नाही करता आलं तरी या 2 गोष्टी करा, आणि 2 नाही या 3 गोष्टी करा, म्हणजेच घास काढून ठेवणे, दिवा लावणे आणि साठवणीकडे दिवा ठेवणे। आणि शेवटपणे खूप महत्त्वाची टीप सांगून जाते, ह्या 15 दिवसात एकच गोष्ट करायची आहे, सकाळी उठल्या जेव्हा दार उघडणार तेव्हा त्याच साठवणीमधलं ग्लासभर पाणी घ्यायचं, अंगणात शिंपडायचं आणि जरा वेळ दार लोटून घ्यायचं आणि थोड्या वेळाने मग ते पुसून घ्यायचं। अशा पद्धतीने आपले पित्र आपली वाट बघत असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी ह्या काही गोष्टी करणे गरजेचे असतात। म्हणून ह्या गोष्टी आवर्जून ह्या पितृपक्षात करावे, कारण पितृपक्षात पितृदेवता आपले पित्र हे आवर्जून आपली वाट बघत असतात आणि जे कोणी त्यांच्या स्मरणार्थ ह्या गोष्टी करतात त्यांच्यावर कायमच त्यांच्या 7 पिढ्यापर्यंत त्यांच्यावर हा आशीर्वाद राहतो। चला भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।